नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला गुलाबजामुन बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, 1 वाटी तांदूळ भिजत घातलेले आहेत आणि त्याच वाटीच्या प्रमाणात अर्धी वाटीला थोडंसं कमी अशी उडदाची डाळ भिजत घातलेली आहे। ही वाटी घेतली होती, गच्च भरून तांदूळ घेतले होते आणि अर्धी वाटीला थोडंसं कमी अशी उडदाची डाळ भिजत घातली। आता किती वेळ भिजत घातलेली तर ही कमीत कमी 4 ते 5 तास अशी भिजत घालायची। चांगली भिजली पाहिजे बघा। अशा पद्धतीने बघा ही डाळ भिजली गेलेली आहे मस्त एकदम। तशाच पद्धतीने तांदूळ भिजत घातलेले आहेत। हे तांदूळ कोणते आहेत? हे कोलम तांदूळ आहे। कोणता पण जुना तांदूळ घेतला तरी चालेल। भिजत घालायच्या अगोदर 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले दोन्ही पण, आणि भिजल्यानंतर पण हे मी स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेलं। त्यात थोडं थोडं तरी पण पाणी राहतं। चाळणीत वगैरे काढून जरी घेतलं तरी चालेल। आता हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये काय करायचं, पाणी निथळून आपण ह्याच्यामध्ये तांदूळ पहिले बारीक करून घेऊया। तांदूळ बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि आता ह्याला मी बारीक करून घेते। बारीक करून घेतले बघा, अशा पद्धतीत झालेलं आहे। आता आपण हे काय करू, एकदम बारीक करून घ्यायचं, वडग्यामध्ये काढून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने आले, काढून घेतलेलं आहे बघा। आता मी काय करणार आहे माहिती आहे का, डाळ वाटून घेणार आहे। डाळ पण बघा मी बारीक करून घेतलेली आहे, तर हे टाकून घेऊया अशा पद्धतीनं। डाळ पण काढून घेतलेली आहे बघा। त्याच्यामध्ये आपल्याला एकदम थोडंसं मीठ टाकायचं। असं काय गोडीचा पदार्थ केला का नाही की त्यात थोडंसं एक चिमूटभरला पण थोडंसं कमी असं मीठ टाकलेलं आहे मी। आणि काय करायचं माहिती आहे का, हे पहिलं आपल्याला हातानं जेवढं होता होईल एवढं हे पीठ काय करायचं, फेटून घ्यायचं। मिक्स करून घेतलं आहे बघा। मिक्स करायला लागलं का नाही की बघा असं एवढं पातळ होतं बघा अशा पद्धतीमध्ये। तर ही लक्षात ठेवायचं की पाणी न टाकताच बारीक करायचं, कारण घट्ट होतं जेव्हा आपण बारीक करायला लागतो ना, घट्ट होतं ना। असं एकत्र केलं का नाही की अशा पद्धतीनं पातळ होतं। तर हे गरमीचे दिवस आहेत बघा असं। आता ह्यात टाकायचे आपल्याला थोडासा खायचा कलर, एकदम एक चिमूटभर टाकायचं। थोडं थोडं टाकून बघायचं, जास्त पण असं लाल करू नका। हे बघा मिक्स करून घेते बघा, अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे। हा टोमॅटो कलर होता बरं का, असा दिसतो मग कालवल्यानंतर। हे आपण साईडला ठेवूया। कढई ठेवली बघा गॅसवर, त्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकायची आणि 1च वाटी आपल्याला पाणी टाकायचं। आणि आपल्याला ह्याचं काय करायचं माहिती आहे का, 1 तारी पाक करून घ्यायचे। साखर बघा वितळलेली आहे, गॅस आहे मीडियम, आणि आपल्याला ह्याला 1 तारी पाक करून घ्यायचा आहे। तर ह्याच्यामध्ये टाकणारे मी 1 विलायची अशी फोडून कुटून जरी टाकली तरी चालेल, कारण ह्यानं काय होईल, चव छान येईल। आणि आपण आता ह्याला मीडियम गॅसवर 1 तारी पाक करून घेऊया। वेलची टाकल्यानंतर बघा 1 मिनिटभर चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत बघायचं आपल्याला 1 तारी पाक झाला पाहिजे, आणि हातानं बघायचं असं अजून झालेला नाही आहे। जास्त आपल्याला असं 1 तारेपेक्षा पुढं जाऊन द्यायचं नाही, कारण की आपण जर त्यात गुलाबजामुन टाकले की नाही तर साखरेच्या खड्यासारखं होऊन जाईल, सगळं साखर साखर होऊन जाईल। त्यासाठी आपल्याला फक्त 1 तारी पाक करायचा। पाक झाला आहे का बघूया। मग असे बघितलं तर झाला नव्हता, असं उचललं की नाही बघा एकसारखी तार यायला लागलेली। आणि हा जो लास्टचा थेंब आहे ना, तो जो आहे ना बघा असा पडला पाहिजे बघा असं त्याच्यासारखं। आणि हातात जर घेऊन बघितलं का नाही तर हे असं चिकट झालं पाहिजे बघा, अशी तार आली पाहिजे अशा पद्धतीमध्ये। आणि आपण हे सगळं दाखवस्तवर तर होतं, पाक होऊन जातो बघा। एकदम लास्टचा थेंब बघायचा, हे बघा असं एकदम तारेसारखा पडतो। आता ह्याच्यात काय करणार आहे माहिती आहे का, लिंबाचे 2-3 थेंब टाकणार आहे। हे बघा अशा पद्धतीमध्ये, का तर ह्याची साखर बनवू नये म्हणून। थोडंसं आता मिक्स करून घेते आणि साईडला उचलून ठेवते, कारण मस्त असा झालेला आहे बघा। कारण मी दाखवस्तवर करस्तवर काय होतं माहिती आहे का, पाक मग पुढं होऊन साखर होते त्याची। तेल ठेवले बघा गरम करायला, आपण आता बनवायला घेऊया। पीठ बघा मस्त असं आपण जे बनवून ठेवलं होतं, तर हे बघा अशा पद्धतीनं आहे पीठ। पाण्याचा वापर जास्त करू नका। जर पाण्याचा वापर जर केला ना तर काय होतं माहिती आहे का, गरमीच्या दिवसात अजून पातळ होईल। त्यासाठी मी पहिलं पण सांगितलं की पाणी नितळून घ्यायचं। त्याच्यामध्ये टाकणारे बघा 1च चिमूट बघा खायचा सोडा, जास्त टाकू नका। सोडा टाकल्यानंतर पण चांगलं असं फेटून घेऊया। सोडा टाकल्यानंतर बघा मिक्स केले, आता लगेच बनवायला घेऊया। तेल ठेवले बघा गरम करायला, आणि तेल ठेवलं होतं गरम करायला मीडियम गॅसवर। आपण काय फास्ट गॅसवर ठेवायचं नाही, कारण की वरनं लाल होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील। थोडा पाण्याचा हात घेतलेला आहे, अशा आपण जसे भजी कसे सोडतो तशा पद्धतीनं सोडून घ्यायचे। ही लक्षात ठेवायचं, आपल्याला कडक तेल गरम नाही करायचं। हे बघा अशा पद्धतीनं। आणि पीठ बघा तुम्हाला मी दाखवलं होतं ना तशाच पद्धतीनं आहे, हे असं सोडायचं। आता ह्यात काय केलेलं आहे माहिती आहे का, मी हा टमाटा कलर टाकलेला आहे टोमॅटोचा। जेवढे बसतील तेवढे सोडून घ्यायचे, टाकून झालेले आहेत बघा। जेवढे बसेल तेवढेच टाकायचे। गॅस आहे मीडियम, फास्ट गॅस करायचा नाही। आणि हा मी सांगितले मोठा बर्नेलचा आहे। मिक्स करून घेऊया। मस्त असे होतात बघा। हे काय होतं माहिती आहे का, शाळेबाहेर बघा हे असे भेटायचे, छान लागतात खायला हे गुलाबजामुन। करून बघा अशा पद्धतीनं। आणि त्यांना काय करायचं, फ्राय करून घ्यायचे मीडियम गॅसवर। अशा पद्धतीनं बघा
फ्राय करून घ्यायचे. मस्त असा कलर येतोय बघा अशा पद्धतीनं. जर तुम्हाला पाहिजे ना तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये थोडासा लाल कलर टाकू शकता. कमी टाकलेला आहे मी, जास्त नाही टाकला. जास्त टाकला की नाही की जर जास्तच लाल होईल असं, म्हणून मी थोडा थोडा टाकलेला आहे. तर आता आपण हे असं काढून घेऊया. एक प्लेट घेतली आणि त्याच्यावर बघा मी चाळण घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी काढून घेते. काढून घेतलेलं आहे बघा मी. एक तुम्हाला तोडून दाखवते गरममध्येच. मस्त असे झालेत बघा, बघितले का? एक नंबर आतपर्यंत जाळीदार असे होतात एकदम, आणि एकदम कुरकुरीत असे. थोडासा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लाल कलर अजून टाकू शकता. आता अशा पद्धतीने मी राहिलेले थोडेसे बनवून घेते. राहिलेल्या पिठामध्ये बघा मी थोडासा अजून लाल कलर टाकलेला आहे बघा अशा पद्धतीमध्ये. जास्त जर टाकला तर असं लाल एकदम दिसेल म्हणून मी टाकला नाही. खरं म्हणलं म्हणजे का नाही, ही जी कलरपेक्षा ना बिन कलरचं जरी केलं तर चालेल, पण असे तशा पद्धतीचे आपल्याला गुलाबजामुन पाहिजे होते म्हणून मी हा कलर लाल टाकला होता. हे मिक्स करून घेते बघा किती फरक आहे. आपण जे पहिला केला होता ते असा गुलाबी गुलाबी होता आणि आता मी टाकलं बघा इतका लाल झालेला आहे. एकदम थोडासा साधारणसा टाकला होता बघा. आता हे मी राहिलेले एवढे फ्राय करून घेते. राहिलेले बघा मी बनवून घेतलेले आहेत. अशा पद्धतीनं वरती जे आपण ते परत कलर टाकला होता ना असे गोल झाले पाहिजेत, कारण मी असे तुम्हाला दाखवताना थोडेसे लंबोळके लंबोळके झालेले आहेत. तर कढईमध्ये बघा आपण पाक बनवून घेतला होता, त्याच्यामध्ये टाकून घेऊया. मस्त झालेले आहेत बघा. हे मिक्स करून घ्यायचे. आणि हा जी पाक आहे ना हलकासा गरम पाहिजे बरं का, थंड ठेवू नका, म्हणजे ह्याच्यामध्ये मस्तपैकी मुरल एकदम. आणि असे जे चिटकलेले असतात आपण तळताना, हे हाताने जरी तुम्ही थोडेसे तोडून घेतले तरी चालतील आणि एकदम मस्त लागतील बघा खायला. फक्त आता तुम्ही ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं कलरचं मी टाकलं होतं टोमॅटो कलर, आणि जास्त नव्हता टाकलेला. आपण जास्त थोडासा एकदम टाकल्यानंतर पण बघा ह्याचा कलर आलेला आहे कसा. हा जे आपण पहिला होता आणि हे नंतरचा बघा अशा पद्धतीमध्ये. आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये आपला हा पाक मुरला जातो. फक्त त्याच्यामध्ये काय करा, 2 थेंब तुम्ही लिंबाचा रस टाका, म्हणजे ते घट्ट होणार नाही, म्हणजे त्याची साखर वगैरे बनणार नाही. तर पण थोड्या वेळ 2 ते 3 मिनटं मी असं थोडं थोडं मिक्स करून घेते आणि मग आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा मस्त असं मी कालवून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आतपर्यंत चांगला मुरला जातो बघा. छान असं जाळीदार झालेले आहेत बघा. हे का असं अशी जाळी झालेली आहे आणि आत जातो बघा का बाहेर असं दाबला की बघा बाहेर यायला लागला अशा पद्धतीमध्ये. आणि ह्याला काय करायचं माहिती आहे का, एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं असं सुट्टं करून वेगवेगळं. एक 2-3 मिनटं आपण असं गरममध्येच थोडं थोडंसं असं हलवून घेतलं का नाही, मग एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं, म्हणजे सुक्के सुक्के होतील. मग एखाद्या डब्यामध्ये भरून मुलांना खायलासाठी मस्त असे झालेले आहेत. चवीला पण एकदम छान होतात. मी माप वगैरे पूर्ण रेसिपीच्या खाली तुम्हाला मी लिहून देते. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.